आशियामध्ये सगळ्यात मिलिटरीमध्ये ताकदवान असणारा देश कोणता हे ठरवण्यासाठी लॉवी इन्स्टिट्यूशन जे ऑस्ट्रेलियामधून काम करतं ते 2019 पासून प्रतिवर्षी असणारा इंडेक्स आणतो. त्याचं नाव आहे एशिया पॉवर इंडेक्स आणि आता 7वं एडिशन आता रिलीज झालेलं आहे 2025चं आणि यामध्ये भारताचा स्टेटस त्यानं मेजर पॉवर या पद्धतीने केलेला आहे. म्हणजे भारत आता एशियामध्ये एक स्ट्रॉंग पद्धतीने या असणाऱ्या मिलिटरीच्या स्ट्रेंथनिंग मध्ये आता आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग होताना दिसतोय. मात्र यामध्ये या रँकिंग मध्ये आपल्या भारताचा उल्लेख केला तर 100 पैकी 40च गुण मिळालेले आहेत. यामध्ये रँकिंग मध्ये पाहिलं तर नंबर 1 ला आहे युएसए, नंबर 2 ला आहे चायना, नंबर 3 ला आहे आपला भारत. आता प्रश्न हा पडतो की याच्यामध्ये अमेरिका का आला? कारण अमेरिका कॉड असेल आणि अकूज असेल. अकूज म्हणजे ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम आणि युएस या ऑस्ट्रेलियाच्या प्रेझेन्समुळे या ठिकाणी आशियामधला असणारा त्यांचा उल्लेख या ठिकाणी चर्चेमध्ये येतो. म्हणून युएसए ला काउंट केलं जातं या असणाऱ्या एशिया इंडेक्स मध्ये. भारताची रँक आणि अमेरिकेचं असणारं प्रेझेन्स यावरती तुमचं मत काय? आणि भारताचा जो स्टेटस आता आलेला आहे मेजर पॉवर हे खरंच जस्टिफाय करणारा स्टेटस आहे का? याबद्दल तुमचं मत कमेंट सेशन मध्ये नक्कीच द्या.